श्री मांगिरीश प्रोडक्शन प्रस्तुत उघडं पुस्तक या पॉडकास्टमध्ये मी दिलीप नाबर आपलं स्वागत करतो. गेल्या पॉडकास्टमध्ये आपण मनगणाची कल्पना कशी सुचली त्याची कथा ऐकलीत. आता ऐकूया डॉक्टर श्याम नाबर यांच्याकडून याचं प्रकाशन कसं झालं. एक याचं आगळं वेगळं प्रकाशन झालं म्हणून हा पॉडकास्ट. माझ्याकडे एक पेशंट आली होती. तिच्याबरोबर एक तरुण मुलगा होता. तर त्याने मला विचारलं की सर हे अभिषेक रेडकर. म्हटलं नमस्कार. ते म्हणाले तुम्ही ओळखत नाही का? म्हटलं नाही. म्हणजे स्लमडॉग मिलेनियमचे आर्ट डायरेक्टर होते, प्रकाश बाबा आमटे वगैरे ह्या पिक्चरचे. अच्छा अच्छा. मी बघितलंच नव्हतं पिक्चर, तेव्हा मला काय माहीत नाही. आणि पालव सरांचे स्टुडंट म्हणून मी पालव सरांना फोन केला की सर असे असे आलेत माझ्याकडे. आणि फोन दिला सरांकडे, बोलला वगैरे पालव सरांकडे. पालव सर म्हणाले डॉक्टरांकडे द्या. मला म्हणाले बघ तो असा बसला असेल, त्यांनी जीन बिन घातली असेल, हलक्यात घेऊ नको, चांगला कलाकार आहे तो. ठीक आहे. त्यावेळेला हे जे आपण गेल्या एपिसोडमध्ये आपण म्हणालो की डमी कॉपी ती टेबलवर होती. तर त्यांनी ते उचललं आणि तो म्हणाला की सर तुम्ही याचं प्रकाशन कसं करणार. तर प्रकाशन कसं करणार असं म्हटल्यानंतर रंगमंचावरतीच वावर असल्या कारणाने मी म्हटलं की रंगमंचावरती टेबल खुर्ची असणार नाही. तर म्हणजे काय पाहिजे मग. तिथून त्या प्रक्रियेला सुरुवात झाली की स्टेजवरती बांबर्ड्याचं आईचं जसं घर आहे, म्हणजे माहेरचं घर आहे, तशी ओसरी, वसरो म्हणतो आपण त्याला मालवणीमध्ये, तो पाहिजे. आणि त्याचं जे काही स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट लिहायचं. तिकडून ते झालं. तो म्हणाला मी करू. म्हटलं ठीक आहे कर. कारण तोही कोकणातला, त्याच्यामुळे त्याला माहिती होतं. तो गेला. मी परत पालव सरांना फोन केला की सर, तो म्हणाला, अभिषेक म्हणाला की मी करतो. त्यामुळे त्याला पैसे विचारले का? नाही म्हटलं. अरे हे लोक लाखांनी पैसे घेतात. लाखांनी पैसे घेतात म्हणजे मला बस स्टॉपवर उभं राहायला पाहिजे. लगेच फोन केला अभिषेकला की म्हटलं अरे बाबा त्याचे पैसे किती? तर त्याने विचारले तुम्ही लिहायचे किती घेतले? माझी आई बोललो म्हणजे काय पैसे, मी कसे घेणार पैसे. पालव सरांनी म्हटलं तो मानलेला मुलगा, मग आई फक्त काय तुमचीच आहे काय? अभिषेक रेडकर. त्याच्यानंतर आपण दोघे गेलो होतो रुईयाच्या हॉलमध्ये. हॉल बघायला गेलो. रुईयाचा हॉल 500 माणसाच्या कॅपॅसिटीचा हॉल आहे. आणि त्यावेळेला पेडणेकर प्रिन्सिपल होते. पेडणेकरांना सांगितलं की असं असं पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. तर ते म्हणाले मालवणी पुस्तक, कारण पेडणेकर मालवणी. लेखक कोण? मी. तुम्ही डॉक्टर म्हणजे तुम्ही डॉक्टर की करता, PhD केली की काय, कसं काय? म्हटलं नाही बाबा मी पेशंट तपासतो, जेवतो त्याच्यावरती हे. आणि तरी मालवणी लिहिलं. आणि मग त्याने आपल्याला कन्सेशनल रेटमध्ये तो हॉल उपलब्ध करून दिला. त्या दिवशी नेमकं काहीतरी युनिव्हर्सिटीमध्ये काय मीटिंग वगैरे होती किंवा बाहेर जायचं होतं म्हणून पेडणेकर सर नव्हते. की हे सगळं करत असताना थीम डोक्यामध्ये अशी होती की मी ती कथा सांगतोय, म्हणजे मी वाचतोय. त्यावेळेला स्पॉट माझ्यावरती, ह्याच्यातले काही उतारे, आणि पाठीमागे स्क्रीनवरती ती जी दृश्य आहे ती दृश्य तशी दिसणार. त्यावेळेस संध्याकाळचा दवाखाना होता. मी दवाखान्यामध्ये गेलो. तेजस वगैरे ही सगळी मंडळी त्याच्यावरती काम करत होती. आणि पहिला जो त्याच्यातला पॅराग्राफ होता त्याच्यावरती काम चालू होतं की पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये कौलं जी आहेत ही कौलांवरती पाऊस पडून ताडताड आवाज येतोय. हे सगळं त्यांनी
तयार केलं स्क्रीनवर. मी आलो घरी रात्री 12च्या दरम्यान. मला म्हणाले की सर झालं. तर बघितलं मी, म्हटलं काय हे पुरं नाही वाटत रे, काहीतरी कमतरता आहे. जाम भडकले, कारण त्यांनी त्या लोकांनी 2-3 दिवस काम केलं होतं ना. ते म्हणाले तुमचं कधी समाधानच होत नाही, हे नाही ते नाही ते नाही, काय नाही त्याच्यामध्ये. तर मी त्यांना म्हणालो की पाऊस आला हे कान आणि डोळे यांनी सांगायच्या आधी माझं नाक मला सांगतं. मातीचा वास आहे. मातीचा जो गंध येतो, मृदगंध, तो पाहिजे. आता पंचायत झाली, मृदगंध कुठून आणणार. पण सगळ्यांची डोकी विचार करायला लागले की हे खरं आहे, हे बरोबर आहे. आणि मग सुटलो आम्ही सगळीकडे फिरायला वगैरे. आणि तिथे आम्हाला एक मिळालं की ज्याचा गंध हा मातीचा आहे. मग माझं ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला ते संपूर्ण ती बाटली एका माणसाच्या अंगाला चोपडली आणि त्याला हॉलमध्ये सोडून दिलं. AC मध्ये तो जो मृदगंध आहे तो बरोबर स्क्रीनवरती, तिथे कौलावरती पडणारा पाऊस. आणि माझं हे होतं की खळ्यात उभ्या राहिल्या की समोरच्या डोंगरावरून येणारा पाऊस दिसा. पाऊस आयलो आयलो म्हणत खळ्यात वाळत घातलेले कपडे काढापर्यंत पाऊस कौलावर ताडताड नाचूक सुरुवात करी. हे वाक्य स्पॉट माझ्या पाठीमागे स्क्रीनवर ते चित्र. पहिल्या दृश्याला टाळ्या केल्या. इथून ते सुरू झालं. आणि मग आपले अरुण काका नलावडे तिथे आले. त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुमच्या हस्ते त्याचं प्रकाशन करायचं. तर म्हणाले ठीक आहे मी येतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी नाशिकला जायचं होतं, पण अरुण काका आले. बरीच मोठी मोठी मंडळी त्या गोष्टीला आली. तुझा मित्र अजित खानोलकर अगदी तो आला होता. आईच्या नंदा दोन्ही म्हणजे त्या कार्यक्रमाला तिकडे होत्या. आणि थीम अशी होती की मी याच्यातली एक एक कथा सांगत जाईन आणि बरोबर मी येणारं जे गाणं आहे हे गाणं महेश खानोलकर म्हणजे राजू वाजवेल. त्याच्याबरोबर एक तबलजी. ते सगळा सेट उभा केलेला आहे. आणि स्टार्ट होताना एक मुलगी येते आणि स्टेजवरती एक कविता म्हणते की कौलावर गारवेल वाऱ्यावर हळू डोलेलं गुलमोहर डोलता स्वागत ते केवडे त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे सोपडे. आता ही कविता तर ती म्हणते की ह्या काकाला काही वेळ लागलाय का, हे एवढं छान कौलारू घर ते पाडणार आणि स्लॅबचं घर बांधणार. किती सुंदर असं सारवलेलं तो शेणाचं गंध वगैरे. तेव्हा आतमधून आवाज येतो की बाई आम्ही हे मनापासून नाही करत आहे. आता गावात गुरच नाहीये. शेण कुठून शेण कुठून नाही. माडावरती चढायला माणसं नाही आहेत. घर परतायला म्हणजे कौलं ती नीट परत करायला, त्याला घर परतणं जसं म्हणतो तसं करायला लोक नाही आहेत. म्हणून आम्ही ते करतोय. ज्या वेळेला रुईयाच्या गेटमधून आत एंट्री होते ना त्यावेळेला तिथे अतिशय सुंदर अशी रांगोळी ही तेजसने काढली होती. मोठी समई ठेवली होती, समई पेटवलेली होती. आतमध्ये आल्यानंतर दुतर्फा आणि केळीचे ते हे होते ते लावलेले होते, खांब, केळीचे खांब लावलेले होते. आणि आता शेवटी हे मालवणच उभं करायचं होतं. म्हणजे मालवणी प्रांत उभा करायचा होता. ह्यासाठी खास वेताळ बांबरड्याहून ह्यासाठी आपली भावंड आली होती. आणि ती जी मागे बोलली ती मामी बहीण होती. ती आपली मामी बहीण होती. हो. आणि ते मला तोच हेल पाहिजे होता. तो जो असतो तो हेल पाहिजे होता त्याच्यामध्ये. आणि म्हणून तिला सांगितलं होतं की तू हे वाक्य आहे ते तू बोलायचंस. ती बोललीच होती. तिकडे गावची मंडळी आली होती. आणि येताना आपल्या आरोसून बोंडू आले होते. म्हणजे काजूचं वरचं जे फळ असतं त्याला बोंडू म्हणतात. त्या बोंडूचं कलमट म्हणजे तुकडे करून त्याच्यावरती मिरी आणि मीठ मिरची घालून ते जे करतात तो एक फार कमी मिळणारा पदार्थ मुंबईमध्ये. बांबरड्याहून लाडू, शेवकांड्याचे लाडू आले, खाजं आलं, पंचखाद्य आलं, कोकम सरबत होतं, कैरीचं पन्नं होतं. हे सगळे जे पदार्थ आहेत हे पदार्थ रिफ्रेशमेंट म्हणून ठेवले होते. कुठेही वडा समोसा वगैरे काही नव्हतं. लोक आले, सगळ्या लोकांनी एन्जॉय केलं. ह्याचा झालं म्हणजे पडदा उघडला आणि ते सुरू झालं. ते सुरू झाल्यानंतर मी असं म्हणतो की
तू तेव्हा असा उघडा, तू पण स्टेजवर वावरलेला माणूस आहेस, असं काय कमी नाही आहेस. तर त्यामुळे तू असा उघडा. आणि हे बोलून गेल्यानंतर तुला ती सांगते की सदरा तर घाल. तू ते जानव्याला अशी धार काढतात तशी धार काढत, तो विषय असो की चाललं होतं त्यावेळेला. आणि तेवढ्यात अरुण काका येतात. मग ते नाही अरुण काका येतात त्यावेळेला त्यांना सांग की आमच्या दाजी आजो म्हणजे ट्रंक आहे आणि त्या ट्रंकेमध्ये काही कागदपत्र आहेत, ते तुम्ही बघावेत. मोठे काका आहे ना त्यांनी. तर ते ट्रंक उघडतात, त्याच्यामध्ये एक वही मिळते. ती वही मी घेतो. मी म्हणतो की अरुण काका ही वही मला द्या. ती वही घेतो. पुस्तकाबद्दलचं ते त्यांचं असतं, ते आपलं सांगतात, मत सांगतात, कसं पुस्तक आहे, काय आहे ते. मालवणीत अरुण नलावडे मालवणीमध्ये बोलले त्यावेळेला. आणि छान झालं. आणि नंतर तू त्यांना सांगतो की आमच्या दाजी आजोबांनी लावलेली झाडं बघायला या. आता मी पुढे काय वाढवलंय ते तू त्यांना घेऊन परत तू येतोस स्टेजवरती. मी त्यावेळी मी नंदूमामा असतो, तेव्हा तू नंदमामा असतो. त्यावेळेला स्टेजवरती मी. आणि मग मी म्हणतो की शेवटी मालवणी कार्यक्रम असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गाणी पाहिजे, धमाल पाहिजेत, हास्यविनोद पाहिजेत. तर आपल्याला तार माहिती आहे, कुटकुटची तार माहिती आहे, एक कपडे वाळत घालायची तार माहिती आहे, दुसरी गावाहून पूर्वी तार आली की अगोदर इकडचं हृदयाची तार झंकरले, कारण ते असं की काय तार आली म्हणजे कोणतरी गेलं, अशा पद्धतीची तार, किंवा कोणाला तरी मूल झालं. आमच्याकडे मालवणी पेशंट आले की ते सांगतात की तार वाजता, तार वाजता, आवळ लागली सर, हे सगळे तिकडचे शब्द आहेत. आता ते मालवणी येत असल्या कारणाने ते शब्द माहिती झाले त्याचे. किंवा कफ पडताना तार पडता, म्हणजे तारेसारखं कफ पडतो. म्हणजे विचारायला लागत नाही तुम्हाला कफ कसा पडतो, पिवळा असतो, पांढरा असतो वगैरे, असं काही विचार. तार येतात. ह्याच्याही पेक्षा ह्या सगळ्या अगोदरच्या सगळ्या ज्या तारा आहेत ह्या वेदना देणाऱ्या, ज्याच्यामध्ये संवेदना आहे, अशी तार म्हणजे व्हायोलिन. आणि त्याचा बादशाह म्हणून महेश खानोलकरला स्टेजवरती बोलवतो, त्याची ओळख करून देतो. तबल्यावरती त्यावेळेला साथ करत होते ते, त्यांची ओळख करून देतो. आणि मी म्हणतो की आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मग ते जे आहे तिथून सुरू होतं ते शेवटापर्यंत ती गाणी आणि तो कार्यक्रम तिथे येतो. आई म्हणते की धन्य धन्य हो प्रदक्षिणा, या त्याच्या एंडपर्यंत ते येतं. आणि मी म्हणतो की जवळजवळ 2.5 तास झाला हा कार्यक्रम ह्याचा. आणि अतिशय सुंदर सुंदर परफॉर्मन्स. त्याच्यामधलं ते एक गोरी गोरी पान, ते गोरी गोरी पान महेश खानोलकर एवढं सुंदर वाजवतो. आणि ते वाजवताना आमची रतना ते तिकडे होती. आणि आई खरंच सुंदर, म्हणजे आपल्याकडे बघून कोणी तिचं रूप ठरवू नये, कळलं की नाही. खरंच सुंदर, म्हणजे कधीही आयुष्यात लिपस्टिक न लावता सुद्धा जिचे ओठ छान गुलाबी दिसणारे. मी थोडासा तिच्यासारखा दिसतो. हा बरोबर आहे, ते असेल तर मला माहित नाही त्या लाल ओठाचं काय, पण तशी सुंदर ती दिसायला. आणि त्या दिवशी ती तिथे बसली होती. आणि मग त्यात प्रसंग आहे की तिने खरं ह्या पुस्तकामध्ये तिने एवढं काहीतरी सांगितलेलं होतं की तिने त्यावेळेला काय नावं घेतली, उखाणे ते सुद्धा तिने सांगावे. कुठल्या वेळी कुठले घेतले, कोण आलं होतं, कसं आलं होतं, त्यावेळेला जेवण काय होतं. प्रचंड मेमरी आहे. म्हणजे आपल्याकडे कार्ड जीबीचं दिलं असेल तर तिच्याकडे टीबीचं, अशातली एवढी शार्प मेमरी. आणि शेवटी तो कार्यक्रम, म्हणजे त्याची गाणी येत येत गोरी गोरी पान ज्या वेळेला तिथे आलं त्यावेळेला रतना त्याने असं तिच्या गालाला असं गुचू 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 केलं. आणि गोरी गोरी पान, खरंच, कारण ती गोरी गोरी पान अशी तिची वहिनी होती म्हणून. मी त्याला म्हणालो की आमची आत्या आहे ना रतना, तिला जर सांगितलं की स्टेजवर येऊन नाच तरी ते नाचेल याच्यामध्ये. ती म्हणलं नाही व्यवस्थित खालून तिने असं काही सांगणार नाही. आणि मग तो कार्यक्रम पुढे सरकतो. आपल्याला कितीही गाणी आवडत असले ना तरी सुद्धा एक गाणं आपण कधीही विसरू शकत नाही. ते गाणं असतं अंगाई. कोणती आई गायिका नसली ना तरी अंगाई खूप छान म्हणते. आणि ती त्या बाळाला कळते, त्या बाळाच्या मनाला भिडते.
हो. त्यामुळे त्यात ते गाणं ज्या वेळेला घ्यायचं होतं त्यावेळेला आईला मी तुला सांगितलं की तुला तिला स्टेजवर घेऊन ये. स्टेजवर घेऊन आली. मग तिच्या बाजूला मनू देवांग वगैरे ही सगळे मंडळी बसले आणि म्हणालो की आज आपण तिला काय द्यायचं नाही, तिने आपल्याला द्यायचं. म्हणजे तिने अच्युतच्या डोक्यावरती हात ठेवून सांगायचं ते खूप मोठा हो. तिने नलावडे साहेबांना सांगायचं की आमच्यासाठी तुम्ही एक ऑस्कर घेऊन या, तुमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या होत्या. अशा पद्धतीचं ते हे होतं. आणि त्यावेळेला त्या गाण्याचा किंवा कार्यक्रमाचा शेवट करताना मी असं म्हणालो, म्हणजे ते गाणं सुचवलं होतं राजूला की नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. हे जे गाणं होतं तेव्हा मी सगळ्यांना असं म्हणालो की आतापर्यंत तुम्ही मालुताईची कथा ऐकलीत. मालुताई आमची आई आहे हे तुम्हाला माहिती आहे. तिकडच्या काही लोकांना मालुताई माहीत नाही, तर ही मालुताई म्हणून तू तिला स्टेजवरती घेऊन आलास, ती दाखवली. तिची कथा तुम्ही ऐकलीत. कधी हेलावलात, कधी हसलात, कधी तुमचे डोळे पाणावले. पण आता एक काम करायचं, आता सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे. आपल्या डोळ्यासमोर आपली आई आणायची, तिच्या मांडीवरती डोकं ठेवायचं, कान आणि मन तिच्या स्वाधीन करायचं आणि आपण कधीही विसरू न शकणारं गाणं ऐकायचं, नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. हे जेव्हा झालं त्यावेळेला ऑडियन्समध्ये आजगावकर सर बसले होते. आजगावकर सर स्टेजवरती आले आणि त्यांनी घट्ट मिठी मारली आणि त्यांनी मला सांगितलं, तुका माहिती असं खोळ्या तू काय दिलंय? अरे तू माझं लहानपण मका परत दिलंय. म्हणजे त्यावेळेला आकोबा कोकोबाला आई जशी इकडे तुळशीच्या ह्याला दही भात आपल्याला भरवायची, बाजूला रेडकरांची होती, सगळ्या सुना नाटवंदांना सगळ्यांना भरवून झालं. ती म्हणते की अशा किती चिवकवून मी घास भरवण्याचं भाग्य मला मिळालं माहित नाही. तर ते म्हणाले की ते आणि त्यांचे भाऊ आले होते आजगावकर सरांचे, डॉक्टर विजय आजगावकर सरांचे. ते म्हणाले की तू थेट त्या बावीकडे आमका घेऊन गेले रे, जिकडे आमची आई आमका तो घास. मला वाटतं की स्टेजवरती एवढे परफॉर्मन्स केले, एवढ्या एकांकिका केल्या, बाकी बरंच काही केलं, पण हा जो प्रकाशनाचा कार्यक्रम झाला ना, हा आयुष्यातला बेस्ट परफॉर्मन्स. त्याला परफॉर्मन्स म्हणणार नाहीत, कारण नंतर मला कोणीतरी सांगितलं की तू हे रेकॉर्ड करशील का परत. मी म्हटलं नाही, आजगावकर सरांच्या डोळ्यातले अश्रू मला परत आणता येणार नाही. बरोबर. ही ह्या प्रकाशनाची कथा कशी वाटली मंडळी? आता तुम्हीच सांगा तुम्हाला कशी वाटली ही कथा, प्रकाशनाची कथा. तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला ती आवडली असेलच आणि तुम्ही पण थोडेफार इमोशनल झालाच असाल, कारण तो माहोलच तसा होता. तर याला तुम्हाला आवडली असणारच, त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि जरूर कमेंट करा तुमचे याच्यावरती. आणि उघडं पुस्तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.